ये तुम सोचना छोड़ तो मेरा जीवन हो हमारे रहना। शिवराय मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की अलाइड मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जो आपण डेमो यूज केलेला आहे त्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता हे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइड मोशनमध्ये आणि अलाइड मोशनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता आपण दोस्ती स्पेशल किंवा फ्रेंडशिप बनू शकता किंवा आपण ब्रदर म्हणू शकता स्पेशल इथं व्हिडिओ क्रिएट करणार आहोत। तर त्यासाठी हा इमेज इथं आपण ॲड केलेला आहे, तुमचाही तुम्ही इथं इमेज ॲड करू शकता। तर ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्याबरोबर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 5.18 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचा आहे। त्याचबरोबर इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात कट करून घ्यायचा आहे। कट केल्याबरोबरच नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की यात प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्याआधी जी ही स्मॉल लेअर आहे ती आपल्याला वरती स्क्रोल करून सेट करायची आहे। आता या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि 3 इफेक्ट बघू शकताय। तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। आता हा इफेक्ट फक्त ह्याच इमेज लेअरला पेस्ट करायचा आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि सेकंड नंबरचा हा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून परत एकदा बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि 5.18 या सेकंदाचा पहिला बीटमार्क पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 10.25ला पेस्ट करायचे आहे। अशा प्रकारे दोन्ही बीटमार्क पेस्ट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो थर्ड इफेक्ट आहे तर थर्ड इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन तिथं आपल्याला काय करायचं आहे 8.8 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर शेवट 13.13ला पेस्ट करून प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट अप्लाय झालेला आहे। तर आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता 2 PNG दिलेत, सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारची जी PNG आहे ती ॲड करून तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला सेट करायचे आहे। आता सेट झाल्यानंतर याची लेंथ थोडीशी वाढवून जे बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा 5.18 पर्यंत याची लेंथ वाढवायची आहे आणि याची जी साईज आहे ती थोडीशी आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर 5.18 सेकंदाची बीटमार्क येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा PNG जो कायम सोबत अशा प्रकारे तुम्हाला दिलेला आहे तो ॲड करून त्याची सगळ्यात पहिल्यांदा लेंथ वाढवून तिथं आपल्याला काय करायचं स्क्रोल करत वरती सेट करायचं आहे। आता सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे। PNG तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर दिसून येईल। तर PNG सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की तुम्ही इथं ही जी स्मॉल लेअर बघू शकताय ती काय करायची आहे सिलेक्ट करायची आहे, कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे। फक्त ही जी लेअर आहे ती लॉंग प्रेस करून वरती घेऊन आता इथपासून चालू होणार आहे 8.5 या सेकंदाचे बीटमार्क करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे। परत एकदा इथं करायचे आणि 13.13 इथं याचा युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।